पुणे ॲग्री हॅकॅथॉन 2025 सर्जनशीलतेला व्यासपीठ आणि शेतीला दिशा देणारा हा हॅकॅथॉन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, माननीय उपमुख्यमंत्री श्री अजित पवार आणि माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून साकारला गेला आहे. दिशा कृषी उन्नतीची 2029 या आराखड्यातून या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. या उपक्रमासाठी महाराष्ट्र शासन, कृषी विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, बँक ऑफ महाराष्ट्र तसेच किसान फोरम, मायक्रोसॉफ्ट, बॉम्बे चेंबर ऑफ कॉमर्स, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, नेचर ग्रोथ, इस्रायल आणि अन्य नॉलेज पार्टनर संस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. हा हॅकॅथॉन म्हणजे केवळ स्पर्धा नाही, तर शेतीत नवप्रवर्तनाची, संवादाची आणि तंत्रज्ञानाधारित शेतीकडे वाटचाल करणारी चळवळ आहे. या मंचावर देशभरातून एकूण 1800हून अधिक स्पर्धक सहभागी झाले, ज्यात 555 नवकल्पनांचे अर्ज, 140 स्पर्धकांचे सादरीकरण आणि त्यातून 16 उत्कृष्ट प्रकल्प अंतिम फेरीत. या स्पर्धेत 8 क्षेत्रांवर आधारित सर्जनशील उपाय मांडण्यात आले. AI आणि IoT, पाणी व माती व्यवस्थापन, यांत्रिकीकरण, नूतनीकरणीय ऊर्जा, जैविक कीड खत नियंत्रण, प्रक्रिया उद्योग, कृषी अर्थशास्त्र व मार्केट लिंक, इतर नवतंत्रज्ञान. उद्घाटनानंतर माननीय अजित पवार यांनी प्रत्येक प्रकल्पाची माहिती जाणून घेतली. सर्व प्रकल्पांचं सखोल मूल्यांकन सुपर ज्युरी पॅनलनं केलं. प्रथम विजेत्यास रुपये 25 लाख, द्वितीय विजेत्यास रुपये 15 लाखांची मदत. एकूण 16 विजेते 8 विभागातून. राज्य शासन, नाबार्ड आणि इतर भागीदारांनी या स्पर्धेला आंतरराष्ट्रीय व्यासपीठ दिलं. इन्स्पिरेशन मीट्स एक्झिक्युशन. दिशा कृषी उन्नतीची ॲट 2029 अंतर्गत निर्यातक्षम क्लस्टर तयार होत आहेत. ड्रोन, गोदाम, ब्रँडिंगसह संपूर्ण साखळी उभारली जाते. भारतातील पहिलं आंतरराष्ट्रीय कृषी हॅकॅथॉन, जिथे विज्ञान, तंत्रज्ञान आणि शेती यांचा संगम होतोय नव्या दिशेनं. जय जवान, जय किसान, जय विज्ञान, जय तंत्रज्ञान.